टू सर विथ लव्ह या अप्रतिम कथेतून आदराची शक्ती नेमकी काय असते आणि ती काय घडवू शकते हे आज आपण समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय की असं जग जिथे सन्मान सहजासहजी मिळत नाही तिथे तो मिळवायचा कसा? हीच तर या कथेची मुख्य संकल्पना आहे. तर या कथेचे नायक आहेत E.R. ब्रेथवेट. आता बघा, त्यांची ओळख काय होती? एक कुशल इंजिनियर, रॉयल एअरफोर्सचे पायलट आणि एक युद्धनायक. पण युद्धानंतरच्या ब्रिटनमध्ये समाजाला हे काहीच दिसत नव्हतं. त्यांच्यासाठी ब्रेथवेट यांची ओळख फक्त एकच होती, एक कृष्णवर्णीय व्यक्ती. आणि यामुळेच त्यांना प्रत्येक पावलावर वंशभेदाला सामोरं जावं लागत होतं. बरं, नोकरीच्या शोधात फिरून फिरून ब्रेथवेट अक्षरशः थकले होते आणि मग त्यांनी शिक्षक व्हायचं ठरवलं. पण त्यांना काय माहीत होतं की ते एका शाळेत नाही तर एका वेगळ्याच रणांगणात उतरत आहेत, जिथे त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आव्हान त्यांची वाट बघत होतं. आणि त्यांना जो वर्ग मिळाला तो म्हणजे विचारायलाच नको, प्रचंड बेशिस्त बंडखोर मुलं. म्हणजे वर्गात सतत डेस्क वाजवणं, अर्वाच्य भाषेत बोलणं, एकमेकांना त्रास देणं, छेडछाड करणं, हे सगळं रोजचंच होतं. शिकण्याबद्दल तर बोलायलाच नको, त्यांचा शिकायला पूर्ण नकार होता. म्हणजे बघा, परिस्थिती अशी होती की विद्यार्थी ब्रेथवेट यांच्याकडे एक बाहेरचा गर्विष्ठ माणूस म्हणून बघत होते आणि ब्रेथवेट यांच्यासाठी ती मुलं म्हणजे फक्त बेशिस्त बंडखोर होती. दोघांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली होती. कसलाही संवाद नव्हता. एक प्रकारची कोंडी झाली होती वर्गात. सुरुवातीला ब्रेथवेट यांनी मुलांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला. रागवले, ओरडले, पण काहीच उपयोग झाला नाही. सगळं अयशस्वी झालं. आणि मग त्याच क्षणी त्यांना एक गोष्ट जाणवली. ही लढाई रागाने नाही तर आदराने जिंकावी लागेल. इथूनच एका नव्या दृष्टिकोनाचा जन्म झाला. आणि मग ब्रेथवेट यांनी काही नवीन नियमच तयार केले. पहिला नियम, विद्यार्थ्यांनी त्यांना सर म्हणायचं. पण त्याचवेळी त्यांनी स्वतःही मुलींना आदराने मिस म्हणायला सुरुवात केली. त्यांनी त्या मुलांना लहान मुलं म्हणून नाही तर प्रौढ व्यक्ती म्हणून वागवायला सुरुवात केली. त्यांच्याशी तसाच संवाद साधला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना फक्त वर्गात बंद न ठेवता बाहेरच्या जगाची ओळख करून दिली. म्युझियम, थिएटर अशा ठिकाणी सहली नेल्या. आता या सगळ्या बदलांची, या नव्या पद्धतीची खरी परीक्षा होती 15 नोव्हेंबरला. त्या दिवशी शाळेचा 6माही अहवाल कार्यक्रम होता. आणि साहजिकच सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त ब्रेथवेट यांच्या वर्गावर खेळल्या होत्या. आणि मग त्या विद्यार्थ्यांनी जो विषय निवडला त्याने तर सगळेच थक्क झाले. तो विषय होता मानवजातीचं परस्परावलंबन. म्हणजे विचार करा, जी मुलं कालपर्यंत फक्त गोंधळ घालत होती ती आज इतक्या गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार होती. कार्यक्रमातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण तो म्हणजे जेव्हा फर्मन नावाचा एक विद्यार्थी स्टेजवर आला आणि त्याच्यासोबत होता एक मानवी सांगाडा. त्याने त्या सांगाड्याकडे बोट दाखवून फक्त एकच वाक्य म्हटलं, बाहेरून आपण वेगळे दिसू शकतो पण आतून आपण सगळे एकसारखेच आहोत. त्याच्या या एका वाक्याने पूर्ण हॉल शांत झाला, अक्षरशः स्तब्ध. आणि हे इथेच थांबलं नाही. इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपापल्या विषयातून हीच गोष्ट किती सुंदरपणे मांडली. गणिताच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की मोजमापाची एककं वेगवेगळी असली तरी उद्देश एकच असतो. भूगोलातून त्यांनी दाखवलं की व्यापारामुळे आणि एकमेकांना केलेल्या मदतीमुळे संपूर्ण जग कसं जोडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक विषयातून त्यांनी तोच एक संदेश दिला, आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. याच कार्यक्रमात आणखी एक भारी गोष्ट झाली. डेनहॅम नावाचा एका विद्यार्थ्यानं थेट पीटीच्या विषयाला झात घातला. तो म्हणाला की पीटी म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. पण तेव्हा मिस फिलिप्स ह्या दुसऱ्या एक शिक्षिकेने त्याला जे उत्तर दिलं ते अप्रतिम होतं. त्या म्हणाल्या, जी गोष्ट आवडत नाही ती करणं हे सुद्धा शिस्त शिकण्याचा एक भाग आहे. या एका वादविवादातून त्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची विचार करण्याची पद्धत किती बदलली होती हे स्पष्ट दिसत होतं. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय धडा घ्यायचा? ही गोष्ट इतक्या वर्षानंतरही आपल्याला महत्त्वाची का वाटते? हा बदल खरंच अविश्वसनीय होता. म्हणजे बघा ना, ब्रेथवेट यांच्या येण्याआधी वर्गात काय होतं? गोंधळ, अनादर, पूर्वग्रह. आणि त्यांच्या पद्धतीनंतर काय दिसलं? सुव्यवस्था, परिपक्वता, आत्मविश्वास आणि एकमेकांबद्दलची समज. जे विद्यार्थी एकेकाळी बंडखोर होते तेच आता जबाबदार आणि आत्मविश्वासू बनले होते. आणि या सगळ्याचा सार काय? तर एकच, सन्मान ही अशी गोष्ट नाहीये जी मागून मिळते. तो कमवावा लागतो, जोपासावा लागतो, एकमेकांना आदर देऊन. जेव्हा आपण एकमेकांना आदराने वागवतो तेव्हाच पूर्वग्रहाच्या, भेदभावाच्या भिंती आपोआप तुटायला लागतात. आणि जाता जाता एक प्रश्न, जर आदर आणि सन्मानाची वागणूक एका वर्गाचं चित्र इतकं बदलू शकते, त्या बंडखोर मुलांना जबाबदार नागरिक बनवू शकते, तर विचार करा, हीच आदराची शक्ती
आपल्या समाजात, आपल्या जगात किती मोठे आणि सकारात्मक बदल घडवू शकेल.